केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर एफडीएनं कारवाई केली। सिया गोयलच्या वडिलांचं पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात असलेल्या मसाल्याच्या दुकानावर कारवाई झाली। बीजी गोयल अँड कंपनी इथे तपासणी करून हळद, त्याचप्रमाणे तीळ आणि सोयाबीनचे नमुने जप्त केले। 8 लाख रुपयांचे 4000 किलोचा साठा लेबलमधील त्रुटी आणि भेसळीच्या संशयावरून जप्त करण्यात आलाय। आवश्यक तरतुदींचं पालन न केल्यानं तसंच सदर संस्थेनं परवान्यामध्ये आवश्यक दुरुस्ती न केल्यानं पुढील आदेशापर्यंत व्यवसाय बंद करण्याची नोटीसही बजावण्यात आलेली आहे। केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल हिच्या कुटुंबियांच्या अडचणीत वाढ होत चालली आहे। विनापरवाना व्यवसाय सुरू असल्याचं प्रवीण गोयल यांचं पुण्यातील मार्केट यार्ड इथलं दुकान एफडीएकडून सील करण्यात आलं। या संदर्भात एफडीएचे सहआयुक्त दिगंबर भोगावडे यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। प्रशासनास बीजी गोयल कंपनी या संदर्भात एक तक्रार प्राप्त झालेली होती। सदर तक्रारीच्या अनुषंगाने अन्न सुरक्षा अधिकारी आणि संबंधित एरियाचे सहाय्यक आयुक्त यांनी तपासणी केलेली आहे। तपासणी दरम्यान सदर ठिकाणी विहित परवाना नसल्याचे निदर्शनास आलेले आहे। त्या अनुषंगाने त्या ठिकाणी व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तसेच त्या ठिकाणी भेसळीच्या संशयावरून आणि लेबल त्रुटीच्या अनुषंगाने 4 अन्न नमुने घेण्यात आलेले असून 8,14,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे।